हाय हॅलो नमस्कार. मी शिवांगी तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? तर इकडे मी जी दुपारी काल व्हिडिओ बघितला असाल त्यात भाजी वगैरे साफ करून ठेवलेली, तर मेथीची भाजी, पावट्याची आमटी असं जेवण बनवायचं आहे. आणि इकडं दूध आहे ते मी फक्त अर्धा लिटरच आणलं होतं, कारण सकाळचं आहे ते थोडं शिल्लक दूध होतं म्हणून फक्त अर्धा लिटरच दूध घेऊन आली होती. तर ते सुद्धा गरम करून ठेवलेलं आहे आणि एका पातेल्यात भात ठेवलेला आहे. आणि आता इकडं दुसरं जे दूध आहे तर ते गरम करत ठेवत आहे. आणि कधीही मन न भरणारे आणि अशी भाजी म्हणजे जसं की मेथीची भाजी आणि पावट्याची आमटी, एवढी रोज जरी दिलं ना तरी मन भरणार नाही. पोट तरी भरेल पण मन अजिबात भरणार नाही. जोपर्यंत सीझन आहे तोपर्यंत खाऊन घ्यायचं. सगळ्यात जास्त आवडणारी भाजी म्हणजे मेथीची भाजी आणि पावट्याची आमटी. पावट्याचा भात, पावट्याची आमटी खूप छान टेस्टी असते. तर मी इकडं ह्या भाज्या ज्या दुपारी साफ करून ठेवले होते म्हणजे पावटा, वाटाणा वगैरे, तर तेच आहे. तर आज शनिवार संध्याकाळचाच व्हिडिओ आहे. मिस्टरांचा उपवास असल्यामुळे त्यांनाही खूप आवडते मेथीची भाजी, पावट्याची आमटी. तर तेच बनवणार आहे. पावट्याची आमटी ही तर इकडचं, पण गावाकडून जी देतात ना त्याला तर एवढी भारी टेस्ट येते ना, काय विचारायलाच नको. एवढी टेस्ट छान येते, जसं की रस्सा वगैरे त्याचा असतो किंवा अ, मटणाचं सुद्धा रस्सा एवढा छान लागत नाही, एवढा छान लागतो त्याचा. तर गावाला त्याची पार्टीसुद्धा करतात. म्हणजे गावाला रानात जाऊन तिथलं शेतातले पावटे तोडायचे, त्याचाच भात आणि त्याचीच आमटी बनवायची. मी खूप वर्ष झालं तसं काही खाल्लेलंच नाही. मला वाटते मी आमच्या मामाच्या गावी होती त्यावेळेस खाल्लं असेल लहानपणी. त्याच्यावर मी रानात जाऊन काही असं खाल्लंच नाही. पावट्याची आमटी आणि पावट्याचा भात. इथं तसं करतो आम्ही, पण घरातच गॅसवर. गावाला मस्त असं चुलीवर रानात जाऊन सगळे एकत्र खूप छान मज्जा येते. खूप टेस्टसुद्धा खूप छान लागते, कारण ताजे ताजे पावटे असतात. तिथंच तोडायचे, तिथंच सोलायचे आणि तिथेच बनवून खायचे. तर त्यासाठी मी आता थोडंसं लसूण चेचून टाकलेलं आहे पावट्याच्या आमटीत. आणि हे जरासं खोबरं, लसूण, कांदा, सॉरी, खोबरं, लसूण आणि शेंगदाण्याचं कूट आणि जिरं हे बारीक वाटून ठेवलेलं, तर ते सुद्धा ह्याच्यात टाकलेलं आहे. खोबरंसुद्धा टाकायचं आणि खूप छान टेस्ट येते. थोडंसं खोबरं टाकायचं, जास्त नाही. आणि भरपूर सारं असं पावटे आणि शेंगदाण्याचं कूट, एवढी छान टेस्ट येते, एवढी छान चव येते ना. जेवढा पातळ रस्सा असेल ना तेवढं खूप छान लागतं. तर असं सगळं हे मिक्स करून टाकलेलं आहे. आणि असंही मी लसूण चेचून टाकलेलं आहे आणि एकदम तेलात असं सगळं परतून घ्यायचं छान असं मस्त. आणि जो मसाला आहे ना आमचा लाल मसाला, तिखट चटणी, आणि तो टाकायचा. सगळं असं एकदम छान असं तेलात भाजून वगैरे घ्यायचं आणि त्याची मस्त अशी आमटी बनवायची. खूप छान येते चव आणि टेस्ट तर एवढी भारी लागते. हे तरी मुंबईत गॅसवर बनवतो, पण गावाला ज्यावेळेस शेतात जाऊन बनवतो ना त्यावेळेस तर एवढी भारी चव येते ना, की बस काही विचारायलाच नको. आणि त्यात आणि ही मेथीची भाजी. मला तर रोज सकाळ संध्याकाळी मेथीची भाजी दिली तरी मी खाऊ शकते. एवढी मला मेथीची भाजी आवडते. घरात सगळ्यांनाच मेथीची भाजी आवडते. आणि असंही मला फक्त मुगाची डाळ न टाकता आवडते. पण मुलींना सवय लागली, त्यांना मुगाची डाळ लागते. मला फक्त शेंगदाण्याचं कूट, लसूण, मीठ ही टाकून ना भाजी खूप छान टेस्टी. आणि मग शेंगदाण्याचं कूट आहे ते थोडं मोठं मोठं वगैरे टाकायचं भाजून. शेंगदाण्याचं कूट नंतर आणि जरासं मोठं मोठं टाकायचं. खूप छान टेस्ट येते आणि भाजी पण खूप छान लागते. तर इकडं भाजी आहे ती मी चांगली 2-3 वेळा धुवून नितळून घेतलेली आहे. तोपर्यंत आमटी आहे ती सुद्धा इथं शिजत आहे. आणि एका साईडला भात आणि दूध आहे ते सुद्धा गरम होत आहे. तर गावावरून पण माझे मिस्टर मागच्याच महिन्यात गेले होते. त्यावेळेससुद्धा खूप सारे पावटे सासूबाईंनी दिले होते. एवढे दिले होते ना की बस. मग इथं सगळ्यांना देऊन मग आम्ही रोज सकाळ संध्याकाळ पावटे भात, पावट्याची आमटी वगैरे करून खाल्ली. खूप सारे टेस्ट तर एवढी छान होती, काय विचारायलाच नको. तरीसुद्धा पावटा, मेथी अजून आहे. जोपर्यंत आहे तोपर्यंत कंटिन्युअसली सकाळ संध्याकाळ बनवला ना तरी कंटाळा येणार नाही. पण कधीतरी पोरींना वेगळं म्हणून बनवते. नाहीतर मला आणि माझ्या मिस्टरांना मेथीची भाजी, पावट्याची आमटी खूप सारी आवडते. तर इकडं मेथीची भाजी आहे ती अशी मस्त धुवून वगैरे सुकवून घेतली आणि इकडं फोडणीला टाकलेली आहे. फोडणीला टाकताना व्हिडिओ काही झालाच नाही माझ्याकडून. तर त्याच्यात मी लसूण, मिरची टाकलेली नाही.
लसूण तेलात टाकला होता, खूप सारा लसूण. नंतर मेथीची भाजी टाकली होती आणि नंतर मग डाळ भिजत ठेवली होती, ती डाळ आणि मोठं मोठं शेंगदाण्याचं कूट. आणि मग नंतर असं छान अशी गरम भाकरी वगैरे खूप छान लागते टेस्ट अगदी. आणि त्याच्याबरोबर जर मिरच्या तळल्या ना तर ते सुद्धा खूप छान लागतात. पण मी मिरच्या तळल्या नव्हत्या, कारण एकदा तळल्या ना तसं 3-4 मिरच्या तर मीच एकटी खाईन. पण मी मिरची वगैरे खरडा वगैरे नाही करत जास्त. मग कंट्रोलच राहत नाही. मग किती खावं, जरी भाजी नसेल ना तरी फक्त ती तळलेली मिरची आणि खरडा असला ना तरी बस होऊन जाते. पण मी काही मिरची वगैरे तळली नाही, पण तळली ना त्याच्यावर मीठ फक्त घालून खूप छान लागते, टेस्टी अगदी ह्या भाकरीच्या तव्यातच. तर इकडं भाकरी आहेत त्यासुद्धा मग मी अशा बनवून घेतलेल्या आहेत मस्त अशा गरमागरम. आणि आत्ता कसं होतंय, थंडीच्या दिवसात गरमागरम जेवण असेल ना तेवढं चांगलं लागतं आणि खूप सारी भूक लागते, सारखं काही ना काहीतरी गरम गरम खावं वाटतं. तर इकडे मस्त अशा ज्वारीच्या भाकरी बनवून घेतल्या आमच्यासाठी, मेथीची भाजी, पावट्याची आमटी आणि भात. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. मेथीची भाजी जोपर्यंत आहे तोपर्यंत खाऊन घ्या, कारण परत नंतर काय होतं, मेथीची भाजी नंतर खूप महाग होते, 50 रुपये, 60 रुपये. आणि ती पण अशी मेथी भेटत नाही, खूप छोटीशी एक जुडी असते. तर एवढी महाग मेथीची भाजी असते. तोपर्यंत रोज खाऊन घ्या. मेथीचे पराठे, मेथीची पुरी वगैरे हे सगळं आमचं बनवून झालेलं आहे. पण मला ह्याच्यापेक्षासुद्धा पराठे, मेथीचे पुरीपेक्षासुद्धा मेथीची भाजी खूप आवडते. मस्त भाकरी वगैरे आणि पावट्याची आमटी. म्हणूनच तर म्हणते ना, मन भरत नाही. पोट भरतं मेथीची भाजी, पण मन काही भरत नाही. असं वाटतं की रोजच खावे. तर अशा प्रकारे ताट आहे, ते मी तुम्हाला दाखवत आहे. मस्त अशी मेथीची भाजी, भाकरी ज्वारीची आणि पावट्याचं कालवण. तर तुम्ही पण या जेवायला.